किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अरे आप्पा, अरे तुझा आनंद अजून संपला नाही का? गेले 2 दिवस तू सारखं हे आनंदानं गाणं म्हणत नाचतोय. ना अहो, भारतानं विश्वचषक जिंकल्याचा आनंद मी साजरा करतोय. इतका मोठा आनंद 2 दिवसात संपेल का? अरे म्हणजे काय, यापुढे तू वर्षभर असा नाचणार आहेस का आनंद साजरा करत? काय चाललंय हो? कसल्या आनंदाच्या गप्पा चालल्यात? आणि कोण नाचतंय आनंदानं? ये बाप्पा, तुझीच वाट बघत होतो. अरे काल भारतानं विश्वचषक जिंकला ना, त्या आनंदातून आप्पा अजून बाहेरच यायला तयार नाहीये. गेले 2 दिवस आनंदी आनंद झालाय करून नाचतोय. हो, अच्छा असं आहे काय? बाकी काहीही म्हणा नाना, भारताचा हा विजय सर्वांनाच आनंददायक वाटला नाही का? शेवटी जगज्जेते ठरलो ना आपण. आणि काय ती मॅच चुरशीची झाली, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगत आली बर का मॅचला. आत्ता वाटत होतं की जिंकणार नाही, हरणार, आणि तेवढ्यात पारडं पलटलं. काय तो शेवटचा कॅच. कसं माझ्या मनातलं बोललास बाप्पा. अरे काय ते क्षणाक्षणाला पारडं इकडं झुकत होतं, तिकडं झुकत होतं, इकडं झुकत होतं, तिकडं झुकत होतं. वा वा वा, खऱ्या अर्थानं खेळ झाला बरं का. मला तेच म्हणायचं आहे. अरे हरणं जिंकणं सुरूच राहतं. कुणीतरी एक संघ हरतो आणि कुणीतरी एक संघ जिंकतो. पण खेळ होणं महत्वाचं, खेळाडू वृत्ती महत्वाची. आनंदानं हसत खेळत खेळ खेळले पाहिजेत, पराभव पचवले पाहिजेत, आणि आनंदही त्याचप्रमाणे पचवता आला पाहिजे. कसा? अगदी बरोबर बोललात नाना. पण आपल्या विरोधकांना मात्र अशा पद्धतीचा खिलाडूपणा अजून जमताना दिसत नाही. म्हणजे नक्की कुणाबद्दल बोलतोय तो? अहो, संसदेतल्या विरोधी पक्षाबद्दल बोलतोय मी. त्यांनी काय केलं आता? बघताय ना, संसदेच्या अधिवेशनामध्ये कसा गोंधळ सुरू आहे. अगदी विरोधासाठी विरोध म्हणून सुरू आहे. बघतोय ना टीव्हीवर. अरे कुठलेही मुद्दे ज्याला काही अर्थ नाही, चव नाही, चोथा नाही, ते काढायचे आणि विरोध करायचं. असं चाललंय एकंदर विरोधकांचं. मी ऐकलंय ते सेंगोलला विरोध करतायत. तिथं सेंगोल नसला पाहिजे म्हणतायत. आता मला सांगा नाना, सेंगोल हे राजसत्तेचं प्रतीक आहे. हे पार पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणजे सत्तेचं स्थित्यंतरण झाल्यानंतर एकाकडून दुसऱ्याकडं हा सेंगोल दिला जातो, सत्ता परिवर्तनाचं एक चिन्ह म्हणून. त्यामध्ये विरोध करायसारखं नक्की काय आहे? अरे विरोध सेंगोलला नाहीये, इथल्या हिंदू संस्कृतीतल्या प्रथा परंपराला आहे. हे तुझ्या कसं लक्षात येत नाही? सेंगोल हा काही फार चिडण्यासारखं कारण नाही आहे. पण सिंगोलवरती नंदी बैल आहे ना, आणि तो हिंदू धर्माचं प्रतीक आहे. मग आपल्या आधीच हिंदूंच्याबद्दल आणि हिंदू संस्कृतीबद्दल राग असलेल्या विरोधकांना हे कसं सहन होईल, म्हणून त्यांचा विरोध चालू आहे. अगदी बरोबर. आणि ते निमित्त सांगतायत बरं का की हे राजेशाहीचं प्रतीक आहे.
आता मला सांगा, या देशामध्ये राजेशाही चांगल्या झाल्या नाहीत का? हां, कितीतरी मोठमोठे चांगले राजे या देशात होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, किंवा इतर अशी किती म्हणून नावं घ्यायची की ज्या राजांनी आदर्श न्यायव्यवस्था स्थापन केली, लोकांचं भलं केलं, समाजाचं भलं केलं, सर्वांना आनंद दिला, सुखा समाधानानं जगायला शिकवलं. आणि मग हे विरोधक आपले राजेशाहीला का बरं नावं ठेवत आहेत? अगदी बरोबर बोललास तू आप्पा. अरे राजे म्हणजे काय सगळेच वाईट होते किंवा त्या सगळ्यांनीच त्रासदायक अशा गोष्टी केल्या असं नाही. कितीतरी कल्याणकारी राजे होऊन गेले या देशात. सम्राट अशोक असेल किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, अरे एकापेक्षा एक अतिशय चांगले, ज्यांनी आपल्या कृतीतून रामराज्य आणलं, असे राजे होऊन गेले. मात्र विरोधकांना फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे ना रे, म्हणून ते सेंगोलला विरोध करतायत. अगदी बरोबर नाना. इंग्रजांच्या हातून आपल्या भारतीयांकडे सत्ता हस्तांतरित झाली याची एक खूण असावी म्हणून या सेंगोलची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि तो सेंगोल तसा अडगळीतच पडलेला होता. म्हणून आपल्या पंतप्रधान साहेबांनी तो आणून संसदेमध्ये मानानं स्थापन केला. तर त्यालाही विरोध सुरू आहे. आता बघा, लोकशाहीमध्ये काही हुकुमशाहीच्या घटना घडल्या नाहीत असं म्हणायचं का? आता आणीबाणी हे तर सर्वात भयानक उदाहरण आहे की हुकुमशाहीचं, नाही का? पण नेमकी आणीबाणीची आठवण काढलेली विरोधकांना आवडत नाही. कारण ते त्यांचं शेवटी असो. अरे असे विरोध फार काळ टिकत नसतात. आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. अगदी बरोबर नाना. बाकी आता मग पावसाळा छान चालू आहे. जिकडं तिकडं पावसानं अगदी दमदार बॅटिंग केलेली आहे आपल्या भारतीय टीम सारखीच. छानपैकी जिकडं तिकडं पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत आहेत. आणि दिल्ली मध्ये पाणी पाणी करत होती, तिथं आता पाणी पाणी झाली आहे. म्हणजे जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं आहे. अरे अगदी आमदार खासदारांच्या अशा बंगल्यांमध्ये सुद्धा पाणी घुसलंय. छे छे. बरोबर. अरे निसर्ग असतो तो काय कुणाच्या बापाला आवडतो? तो त्याच्या पद्धतीनं कोसळतच राहणार. आता माणसानं जिथं जिथं काळजी घ्यायला हवी. आता पर्जन्य ह्याचा आनंद घेण्यासाठी वगैरे लोक जातात आणि काय करतात, कुठंतरी धबधब्यात वगैरे अडकतात आणि वाहून जातात आणि दोष पुन्हा निसर्गाला दिला जातो. अरे जनतेनं काळजी घ्यायला नको का? बरोबर नाना. लोक खूपच बेफिकिरीनं वागतात. त्यात हल्ली ते सेल्फी घ्यायचं वगैरे वगैरे खूळ निघाले ना, त्यामुळं स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि मग त्या भयानक बातम्या आपल्याला टी व्हीवर बघायला लागतात. तेव्हा सर्वांनीच आपल्या जीवाची काळजी घ्यावी. आणि पावसाचा छानपैकी आनंद घ्यावा असं मला वाटतं. बरोबर. अरे पावसाचा आनंद तर घेतलाच पाहिजे, नाही का? अरे वा वा वा, छानपैकी ढग भरून आलेत. आता मला वाटतं थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल आणि मग आपण सगळे एका सुरात गाणं म्हणूयात. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा.